पुष्पा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही ना कच्च्या टमाट्यापासून चटणी बनवणार आहे। कच्चे टमाटे घेतलेत 4, तुम्ही 2ही घेऊ शकता। हिरवी मिरची घेतली, लसूण घेतला, मीठ घेतले, हळद घेतली, जिरी घेतली, शेंगदाणे घेतलेत, कच्चे भाजून घेऊ शकता तुम्ही। कांदा घेतला आणि कोथिंबीर घेतली। हे सगळं आम्ही साहित्य घेतले। आता आम्ही ना तवा तापायला ठेवलाय, तुम्ही कढईत पण करू शकता। मी ना तेल टाकून घेते। तेल गरम होईस्तोवर टमाटे ना कट करून घेते। असे टमाटे कट करून घेतल्यात। आता आपले ना तेल पण गरम झाले। तेल गरम झाले, जिरे टाकून घेऊ आपण। तेल त्याच्यात ना कापलेला कांदा टाकून घेऊ। मिरची टाकून घ्यायची, लसूण पण टाकून घ्यायचं। कोथिंबीर टाकून घ्यायची। टमाटे टाकून घेतले, चांगलं भाजून घ्यायचं आता। हळद आणि मीठ टाकून घ्यायचं सगळं। असं भाजून घ्या चांगलं। त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्या चांगलं। बघा असं कलर चेंज होईपर्यंत आणि भाजून घेतले। आता ना गॅस बंद केलाय, त्याला ना थंड होऊन द्यायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचं। आणि झटपट होणारी चटणी आहे, तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला आवडेल। ही झाली आमची ही झाली चटणी तयार। कच्च्या टमाटे चटणी तुम्ही जरूर बनवून बघा, झटपट बनणारी कच्च्या टमाट्याची चटणी आहे। सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा कशी झाली। सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।